16 वर्षांच्या नंतर खरं तर जनगणना होणार आहे आणि त्या जनगणनेसाठी केंद्र सरकारकडनं 40 प्रश्नांची यादी आज जाहीर केली गेलेली आहे। ही पहिल्यांदाच होणारी जातनिहाय जनगणना असणार आहे। 2011 नंतर 2027 साली होणारी ही जनगणना आणि त्या जनगणनेसाठी केंद्र सरकारकडनं 40 प्रश्नांची यादी जाहीर केली गेली आहे। या 40 प्रश्नांमध्ये वेगवेगळी माहिती जनगणना करताना प्रत्येक व्यक्तीला सरकारच्या अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे, जे अधिकारी जनगणना करण्यासाठी येणार आहे। यामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जातीचा। 10व्या क्रमांकाला विचारल्या गेलेल्या या प्रश्नावरनं आता वेगळी चर्चा खरं तर सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। या प्रश्नांमधून जरी जात समोर येणार असली, जरी जातीची माहिती मिळणार असली, तरी या प्रश्नामधील कॅटेगरीवरनं मात्र आगामी काळामध्ये ओबीसी संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे। काय पद्धतीचे 40 प्रश्न या जनगणनेमध्ये सरकारकडनं विचारले जाणार आहेत, त्या 10व्या प्रश्नाचा मी जो उल्लेख केला त्या 10व्या प्रश्नामध्ये ओबीसी संघटना नेमका का आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि कशा पद्धतीने ही पूर्ण जनगणना होणार आहे तीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं डिजिटल प्लॅटफॉर्म बघत आहात। खरं तर केंद्र सरकारकडनं आज सकाळी 40 प्रश्नांची यादी जाहीर केली गेली आणि या 40 प्रश्नांमध्ये वेगवेगळे प्रश्न सरकारकडनं खरं तर या जनगणनेसाठी म्हणजे जी जनगणना पूर्ण होईल त्या जनगणनेमध्ये 40 प्रश्न विचारले जाणार आहेत। यात जर प्रामुख्याने आपण सांगायला गेलं तर सुरुवातीचे जे काही 13-14 प्रश्न आहेत ते तुमची आणि तुमच्या कुटुंबाची ओळख आहे अशाचे प्रश्न असणार आहेत। म्हणजे त्यात उदाहरणार्थ सांगायला गेलं तर तुमचं नाव काय आहे, कुटुंब प्रमुखाचं नाव काय आहे, तुमची जन्मतारीख काय आहे, तुमचं लिंग काय आहे, वैवाहिक स्थिती असेल किंवा लग्नाचं वय असेल, जोडीदाराची माहिती असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची माहिती पहिल्यांदा विचारली जाणार आहे। 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे तुमचा धर्म कोणता आहे, धर्माची देखील माहिती आता या जनगणनेमध्ये विचारली जाणार आहे। आणि त्यानंतरचा जो 10वा प्रश्न आहे तो 10वा प्रश्न आहे की तुमची जात नेमकं कोणची आहे, म्हणजे तुम्ही अनुसूचित जातीमध्ये आहात, अनुसूचित जमातीमध्ये आहात आणि जात, अशा पद्धतीचा प्रश्न 10व्या क्रमांकाचा आहे। म्हणजे SC असेल, ST असेल आणि कास्ट अशाचा जो कॉलम आहे तो 10व्या प्रश्नाचा असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या प्रश्नाची माहिती घेतली जाणार आहे। तुम्ही काम कशा पद्धतीने करता, रोजगार काय आहे, तुमचं जन्मस्थान कुठलं असणार आहे, इतर काही माहिती या सगळ्या जनगणनेमध्ये तुमच्याकडनं विचारून घेतली जाणार आहे। शिक्षण असेल तुमची आणि भाषा याही अनुषंगाची माहिती या पूर्ण जनगणनेमध्ये तुमच्याकडनं विचारली जाणार आहे। एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न कोविड-19च्या लसीच्या अनुषंगाने असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ज्या पद्धतीनं 19 साली म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये अनेकांनी लस घेतली होती, ती लस कुठे घेतलेली होती असाही प्रश्न या जनगणनेमध्ये खरं तर विचारला गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं। मी म्हटलं तसं हे 40 प्रश्न आहेत, पण या 40 प्रश्नांमध्ये 10व्या प्रश्नावरती चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याच मुद्द्यावरून ओबीसी संघटना आगामी काळामध्ये आक्रमक होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। त्याचं झालंय असं की सरकारनं 10वा प्रश्न मी म्हटलं तसं SC असेल, ST असेल आणि कास्ट अशा आशयाचा कॉलम किंवा अशा आशयाचा प्रश्न सरकारकडनं या 40 प्रश्नांमध्ये दिला गेलेला आहे। पण संघटनांचं म्हणणं काय आहे की ज्या पद्धतीनं ओबीसीचा एक स्वतंत्र कॉलम असावा किंवा ओबीसी स्वतंत्र कॅटेगरी असावी, ज्या पद्धतीची कॅटेगरी, ज्या पद्धतीचा कॉलम SCचा आहे, ज्या पद्धतीचा कॉलम STचा आहे, त्याच पद्धतीचा कॉलम हा ओबीसीचा असावा अशा पद्धतीची मागणी केली जात होती। कारण ओबीसींची संख्या देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्यामुळे ओबीसींची स्वतंत्र माहिती समोर आली पाहिजे। ज्या पद्धतीने माहिती SCची समोर येते, ज्या पद्धतीने माहिती ST समाजाची समोर येते, त्याच पद्धतीची माहिती ओबीसी समाजाची समोर आली पाहिजे अशी खरं तर मागणी होती आणि म्हणून ओबीसीचा कॅटेगरी असावी ही मागणी मागच्या काही काळापासून होताना आपल्याला बघायला मिळत होती। मात्र कॅटेगरीच्या कॉलममध्ये 10व्या प्रश्नामध्ये ओबीसी ही कॅटेगरी सध्या तरी दिसत नाहीये। म्हणजे थोडक्यात जर सांगायला गेलं तर 2011 साली जी जनगणना झाली होती त्या जनगणनेमध्ये SCचा एक कॉलम होता, STचा एक कॉलम होता आणि अदर अशाचा कॉलम असल्याचं आपल्याला बघायला मिळत, पण त्यात जातनिहाय जनगणना तेव्हा नव्हती। फक्त या 2 जातींच्या आणि इतर अशा पद्धतीची जनगणना जी होती ती 2011 साली झाली होती। यावेळी मात्र केंद्र सरकारकडनं जातनिहाय जनगणनेची घोषणा केली गेली आहे। प्रत्येक जातीची माहिती या जनगणनेमध्ये खरं तर सरकारकडनं कलेक्ट केली जाणार आहे, पण त्यामध्ये कॅटेगरी नसल्यामुळे वेगळी चर्चा सुरू होण्याची शक्यता मी म्हटलं तसं नाकारता येत नाही। उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः ओबीसी या कॅटेगरीमध्ये 350 पेक्षा अधिक जाती असल्याचं आपल्याला बघायला मिळते। म्हणजे 350 पेक्षा जास्त जाती ओबीसी या एका कॅटेगरीमध्ये आहेत। मात्र आता प्रत्येक त्या छोट्या कॅटेगरीची त्या इतर ज्या जाती आहेत त्या सगळ्या जातींची माहिती आता कलेक्ट केली जाते। उदाहरणार्थ महाराष्ट्रात जर सांगायला गेलं तर ओबीसीमध्ये कुणबी असेल, माळी असेल, साळी असेल, तेली असेल, या सगळ्या ज्या जाती आहेत त्या ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात। म्हणजे कुणबीची माहिती आता सरकार कलेक्ट करणार आहे,
महाराष्ट्रामध्ये तशाच पद्धतीची माहिती तेली समाजाची करेल, तशाच पद्धतीची माहिती माळी समाजाची करेल, तशाच पद्धतीची माहिती साळी समाजाची करेल. या एका जातीचा आकडा समोर येणार आहे. म्हणजे समजा साधारणतः कुणबी समाजाची संख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे ही यामुळे आता माहिती समोर येणार, कारण प्रत्येक जातीची जनगणना सरकारकडून आता केली जाणार आहे. मात्र मी जसं म्हटलं तसं ओबीसी मध्ये या सगळ्या जाती येतात. कुणबी असेल, तेली असेल, माळी असेल, या सगळ्या जाती, यासह अजून 350 जाती ओबीसी या कॅटेगरीमध्ये येतात. पण या सगळ्यांची एकत्रित आकडा याची बेरीज केल्याच्या नंतरच समोर येणार आहे. ओबीसी संघटनांचं म्हणणं हे होतं की स्वतंत्र पद्धतीने कॅटेगरी असली पाहिजे, ओबीसीची कॅटेगरी असली पाहिजे आणि मग ओबीसीतल्या जाती कुठल्या आहेत त्याची माहिती समोर नंतरच्या काळामध्ये येतील. जर असं झालं तर मग सगळ्या जातींचा एकत्र आकडा जो आहे तो समोर आला असता. पण आता काय करावं लागणार आहे की या ज्या साधारणतः 350च्या आसपास जाती आहेत ओबीसी समाजाच्या, त्या सगळ्यांची एकत्र बेरीज करावी लागेल आणि मग ती जात किंवा त्यानुसार ओबीसीचा आकडा किती आहे हे काढावं लागणार आहे. ओबीसी संघटना आगामी काळामध्ये याच मुद्द्यांवरनं पुन्हा एकदा आंदोलन करण्याची शक्यता ओबीसी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये त्यांच्याकडनं या अनुषंगानं आंदोलनं किंवा मोर्चे देखील आगामी काळामध्ये बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओबीसी संघटनांच्या काही नेत्यांशी मी बोललो, त्या सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की आमची लढाई होती, म्हणजे आमचं म्हणणं होतं की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे किंवा प्रत्येकाची जात सरकारच्या रेकॉर्डवरती आली पाहिजे, तशा पद्धतीची आमची मागणी मागच्या काही वर्षांपूर्वीपासूनची होती. आता आम्ही अर्धी लढाई जिंकलेलो आहोत. सरकार पहिल्यांदाच प्रत्येक जातीची जनगणना करत आहे. सरकारकडनं प्रत्येक जातीची जनगणना किंवा प्रत्येक जातीची माहिती, प्रत्येक जातीचा आकडा घेतला जात आहे. त्यामुळे अर्धी लढाई जरी आम्ही जिंकलो असलो तरी अर्धी लढाई आमची बाकी आहे. आमचं म्हणणं हे आहे की देशभरामध्ये ओबीसी समाज खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. मी फक्त महाराष्ट्रातलं ज्या पद्धतीने उदाहरण दिलं, महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची संख्या साधारणतः मी म्हटलं आकडा 350च्या पुढे असल्याचं बघायला मिळतंय. देशभरामध्ये हा आकडा खूप मोठा आहे. पण देशपातळीवरती ओबीसी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर इतर सांगायला गेलं तर इतरही काही आदर्श कॉलम असू शकतात. म्हणजे व्हीजेएनटीचा कॉलम असू शकतो, यासह वेगवेगळे कॉलम महाराष्ट्रामध्ये असण्याची अपेक्षा, कारण त्यांचीही वेगळी म्हणजे त्या व्हीजेएनटीमध्ये काही इतर जाती आहेत त्यांचीही आकडा जो आहे तो एकत्र येण्याची अपेक्षा आहे. पण देशपातळीवर जर बघायला गेलं तर ओबीसी ही स्वतंत्र कॅटेगरी असल्याचं बघायला मिळतं आणि त्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. देशपातळीवरती हा आकडा खरं तर खूप मोठा असल्याचं बघायला मिळतंय. पण मग या ओबीसी संघटनाचं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने एससी समाजाची आकडेवारी समोर येते, एसटी समाजाची आकडेवारी समोर येते, त्याच पद्धतीची आकडेवारी ही ओबीसी समाजाची समोर आली पाहिजे आणि म्हणून ओबीसीची स्वतंत्र कॅटेगरी असली पाहिजे ही मागणी खरं तर या सगळ्यांची होती. मात्र आत्ताच्या या प्रश्नावलीमध्ये म्हणजे सरकारनं जी प्रश्नावली तयार केलेली आहे त्या प्रश्नावलीमध्ये सध्या तरी ओबीसीचा आकडा किंवा ओबीसीची स्वतंत्र कॅटेगरी असल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं यावरून ओबीसी संघटना पुढे जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. जनगणनेचे टप्पे खरं तर सरकारकडनं जाहीर केले गेलेले आहेत. सरकारकडनं त्याच्या तारखांची देखील घोषणा केली गेलेली आहे. आताच्या काळात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्येच पहिली जनगणनेचा पहिला टप्पा पार पडणार आहे. कारण 2 टप्प्यामध्ये खरं तर ही जनगणना होणार आहे. ज्या भागामध्ये म्हणजे बर्फ ज्या ठिकाणी पडतो अशा जे 4 राज्य आहेत त्या 4 राज्यामध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरमध्ये जनगणना जी आहे ती पूर्ण होणार आहे. म्हणजे लडाख असेल, जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल आणि उत्तराखंड असेल, या बर्फाच्छादित असलेल्या प्रदेशामध्ये ही जनगणना 1 ते 30 सप्टेंबरच्या काळामध्ये होणार आहे. आणि देशातल्या उर्वरित भागामध्ये साधारणतः फेब्रुवारी 2027 मध्ये ही जनगणना जी आहे ती पूर्णपणे केली जाणार आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये जनगणना कशा पद्धतीने होते हे बघावं लागणार आहे. ही एक महत्त्वाचा मुद्दा यातला हा आहे की ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीची आहे. म्हणजे सगळी माहिती डिजिटल पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे आकड्यांची बेरीज करण्यासाठी ओबीसी संघटना जरी सांगत असल्या की आम्हाला या सगळ्याच्या आकड्याची बेरीज करावी लागणार आहे, पण आकड्यांची माहिती अशा पद्धतीने समोर येऊ शकते. पण म्हणजे ओबीसीमध्ये नेमकं कुठल्या जाती आहेत याच्यावरूनही आगामी काळामध्ये खल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. सरकारकडनं 40 प्रश्नांची यादी आज जाहीर केली गेलेली आहे. कशा पद्धतीने जनगणना होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण 16 वर्षानंतर होणारी ही जनगणना आहे. म्हणजे इथून मागच्या जनगणना जातनिहाय होत नव्हत्या आणि जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी देशाचं राजकारण मागच्या काही काळापासून तापल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं. राजकीय पक्षांनी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिका घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर मागच्या वर्षी खरं तर केंद्र सरकारकडनं जातनिहाय जनगणनेची घोषणा केली गेलेली होती. त्याचा काही प्रोसेस जी होती म्हणजे घरांचे क्रमांक असतील यासह काही इतर माहिती गोळा करण्याचा पहिला टप्पा पार पडलेला होता. आता ॲक्च्युअल जनगणना जी आहे ती पुढच्या काही महिन्यांमध्ये पार पडेल. पण हे होत असताना जे दिलेले सरकारकडनं 40 प्रश्न आणि त्या 40 प्रश्नांमधील 10व्या प्रश्नाच्या अनुषंगाने आगामी काळामध्ये खल होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव